वेलकम टू श्याम कोचिंग क्लास. आज आपण घेणार आहोत 3 पॉइंट एक्सरसाइज सर्कल 3.1 एक्सरसाइज 3.1 वरील उर्वरित प्रॉब्लेम. ठीक आहे, 2, 3 and 4. तर प्रॉब्लेम्स आहे आपला. प्रॉब्लेम घ्यावा लागतो, मोठा आहे. ठीक आहे, ठेवून घेऊ आपण. Second problem. Okay. In the adjoining figure, O is the center of circle from point R, RM and RN are tangent segment touching to the circle at MN or 10 cm. ठीक है, तुम्ही प्रॉब्लेम्स शॉर्टकट मध्ये लिहितो गिवन. ठीक आहे, तर O is the center of the circle. O center है सर्कल गिवन मध्ये लिहितो. O सेंटर आहे सर्कलचं. ठीक आहे, याच्यानंतर काय आहे, फ्रॉम द पॉइंट RM R N are tangent segment. RM and RN are tangent segment. RM and RN ये अपने टेंजेंट सेगमेंट सेगमेंट्स दिलेत आपल्याला दोन. त्यानंतर सेगमेंट टचिंग द सर्कल at M and R N OR equal to 10 cm. OR हे डिस्टन्स दिलं आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. and radius of circle 5 cm. radius of circle दिलं आहे आपल्याला 5 cm. then what is the length of each tangent segment? आपल्याला याच्यावर फाइंड करायचं. what is the length of each tangent segment of each tangent segment. What is the measure of MRO and what is the measure of MRN? ठीक है, मेजर ऑफ MRO काढायचं आहे आपल्याला. MRO किती आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ MRN. त्यानंतर मेजर ऑफ अँगल MRN. ठीक आहे, आता क्वेश्चन खूप मोठा होता, त्याच्यासाठी आपण त्याला शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, आता याची डायग्राम बनवून घेऊ आपण. डायग्राम सर्कल. ठीक आहे, सर्कल माझा व्यवस्थित होत नाही तर याचा यूज करत आहोत. ठीक आहे, हा झालेला आहे आपला सर्कल. आता है आपला टेंजेंट. ठीक आहे, इथं आपला सेंटर. ठीक आहे, आणि इकडे R पॉइंट्स आहे आपला. R पॉइंट्स त्याच्यातून टेंजेंट काढूया. ठीक आहे, R इज 10 सेंटीमीटर. चल, इथं मी R पॉइंट घेतो. ठीक आहे, सेंटर आणि हा झाला आपला R पॉइंट. ठीक आहे, सेंटर आलं आपलं एका सेंटर. ठीक आहे, त्यानंतर काय आहे आपला M and N are tangent. इथं आता आपल्या M and N tangent. ठीक आहे,
एन हा 10. ठीक आहे. हे झालं आपलं सर्कल. ठीक आहे. तर एक एम आणि इथे एन पॉईंट घेतो, त्याला आपण जोडून घेऊ. आपण जोडलं असं. ओके, हे झाली एक टँजेंट आणि ही एक आपली दुसरी टँजेंट. ठीक आहे. झाली आपली एक दुसरी टँजेंट. ठीक आहे. चला ते सुटलं. इथं काय आहे, ओ इज द सेंटर. ओ काय आहे, केंद्रबिंदू आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर काय एम अँड एन. ठीक आहे. तर इथं काय आपला आर एन. ठीक आहे. तर हा आर पॉइंट आहे, आर एम पॉइंट इथं आला आपला. ठीक आहे. आणि एन इथे आला. आर एम अँड आर एन आर टँजेंट सेगमेंट. हे काय आपल्या स्पर्शिका खंड आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर ओ हा काय होता, केंद्रबिंदू होता आणि ओ आर चं डिस्टन्स दिलं आपल्याला 10 सेंटीमीटर. किती दिला, 10 सेंटीमीटर. ओके. चला त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस आहे 5 सेंटीमीटर. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट. म्हणजे हा काढायचा आहे आपल्याला टँजेंट सेगमेंट. ठीक आहे. चला तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे दोन बिंदू आपल्याला सेंटर सोबत जोडून घ्यावं लागेल. ठीक आहे. चला तर हा मी इथं जोडतो आणि दुसरा बिंदू मी इथे जोडतो. ठीक आहे. चला तर अशा प्रकारे आपली फिगर झाली आहे. हा ओ बिंदू आहे आपला आणि हा आपला सर्कल. ठीक आहे. चल आता त्याच्यामध्ये आपल्याला रेडियस, ही काय आपली रेडियस ओ एम अँड ओ एन आर रेडियस. काय काय झालं, रेडियस. ठीक आहे. तर रेडियस किती आहे आपली 5 सेंटीमीटर. त्रिज्या किती आहे 5 सेंटीमीटर. 5 ही किती आहे आपली 5 सेंटीमीटर. ओके. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट. ठीक आहे. तर ह्या टँजेंट सेगमेंटचा आपल्याला काय काढायची, लेंथ काढायची. टँजेंट सेगमेंटची काय काढायची आपल्याला, लेंथ काढायची. ठीक आहे. चला तर टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस असते. तर हा कितीचा होईल आपला 90 डिग्री. इथं पहा ही रेडियस आणि टँजेंट. ठीक आहे. टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. टँजेंट थेरम सांगते आपल्याला कोणचं थेरम, स्पर्शिका खंडाचं स्पर्शिका त्रिज्येचं थेरम. टँजेंट थेरम. स्पर्शिकेचे थेरम काय सांगते आपल्याला, स्पर्शिका ही त्रिज्येस लंब असते. म्हणजे हा कितीचा आला आपला 90 अंशाचा. ठीक आहे. हा कितीचा आला 90 अंशाचा. आता 90 समोरील बाजू काय असते, हायपोटेनस. म्हणजे हा काय झाला आपला कर्व. ठीक आहे. तर बघा हा किती, हे आहे 5, हे आहे 10. ठीक आहे. तर ही साइड काढू शकतो आपण. आणखी काय असते, टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. एखाद्या बाहेरील बिंदूवरून आपण जेव्हा सर्कलवर स्पर्शिका खंड काढतो, ठीक आहे, तर हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे काय झालं आपला एम आर इक्वल टू एन आर. एम आर इक्वल टू एन आर. ठीक आहे. कारण आपण जेव्हा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये सर्कल हे काढत होतो टँजेंट सेगमेंट बाहेरून, तर हे काय असतात, यांची जे लेंथ असते टँजेंट सेगमेंटची ही कॉन्ग्रुएंट असते. ठीक आहे. इक्वल असते. ठीक आहे. आपण एखाद्या बाहेरील बिंदूवरून वर्तुळावर जेव्हा स्पर्शिका खंड काढतो, त्या स्पर्शिका खंडाची लांबी एकरूप असते. कशी असते, एकरूप असते. ठीक आहे. चला व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट. आपल्याला टँजेंट सेगमेंटची लेंथ काढायची आहे. म्हणजे इथं काय आहे, हा ट्रायंगल कोणचा झाला आपला OMR is a right angle triangle and ONR also a right angle triangle. ठीक आहे. दोन्ही काटकोन त्रिकोण झाले तर आपण पायथागोरस थेरमनं MR आणि NR काढू शकतो. MR काढा किंवा NR काढा, दोन्ही किती, दोन्हीची लेंथ कशी आहे, इक्वल आहे. ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करू. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट. ठीक आहे. तर आपण काय केलं होतं, O अँड OM अँड ON जोडून घेतला होता. ठीक आहे. चला आधी जोडलेला नव्हता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, लिहिलं नाही चालते, मी लिहून घेतो. जॉईन OM अँड ON. ठीक आहे. चला
त्याच्यानंतर आपला अँगल OMR हा काय झाला आपला टेंजंट OMR अँगल OMR हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, तर अँगल OMR हा झाला आपला 90 डिग्री. किती झाला 90 डिग्री. कशानुसार टेंजंट थेरमनुसार. कशानुसार टेंजंट थेरमनुसार. कशानुसार टेंजंट थेरमनुसार. ठीक आहे, टेंजंट थेरम समजलं. चला, तर ट्रायंगल OMR हा काय होईल राईट अँगल ट्रायंगल. तर आपण काय लिहू शकतो इन राईट अँगल ट्रायंगल OMR राईट अँगल ट्रायंगल OMR काटकोन त्रिकोण OMR मध्ये. ठीक आहे, चल इथं कर्ण काय होईल आपला OR होईल. ठीक आहे, OR स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. ठीक आहे, तर हायपोटेन्यूज स्क्वेअर OR स्क्वेअर कर्णाचा वर्ग OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. या थेरमचं नाव काय बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ठीक आहे, बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे, आता इथं व्हॅल्यू पुट करू आपण. OR किती आहे 10 सेंटीमीटर. OR किती दिला होता आपल्याला 10 सेंटीमीटर म्हणजे 10 स्क्वेअर OR स्क्वेअर. ठीक आहे, OM किती आहे 5 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल 5 चा स्क्वेअर इक्वल प्लस MR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. MR काय आपली लेंथ ऑफ टेंजंट सेगमेंट. ठीक आहे, चला तर 10 स्क्वेअर किती असते 100. 5 स्क्वेअर 25. इकडे नेलं तर काय होईल मायनस इक्वल टू MR स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं काय आलं आपला 75 इक्वल टू MR स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. दोन्ही साइडचं काय घेऊ स्क्वेअर रूट. ठीक आहे, तर याचे वेक्टर असे घ्यायचे की कॉम्प्लेक्स स्क्वेअर ना डिवाइड करायचं. याला 25 च्या टेबल मध्ये ते 25 3 जार काय येते 75 इक्वल टू MR. ठीक आहे, आता याचं स्क्वेअर रूट घेतलं आपण. MR स्क्वेअर इक्वल टू हा होता. याचं स्क्वेअर रूट काय येते 5. स्क्वेअर रूट 3 चं स्क्वेअर रूट निघत नाही तर आपण स्क्वेअर रूट मध्ये ठेवू. MR इक्वल टू काय आला आपला 5 स्क्वेअर रूट 3. आता MR इक्वल टू MR काय होता व्हॉट इज द लेंथ ऑफ टेंजंट सेगमेंट. टेंजंट सेगमेंट होता. ठीक आहे, तर MR इक्वल टू काय येईल आपला MR लेंथ MR इक्वल टू लेंथ NR. हे दोन्ही काय आहे टेंजंट सेगमेंट आहे. ठीक आहे, NR इक्वल टू किती येईल आपला 5 स्क्वेअर रूट 3 सेंटीमीटर. ठीक आहे, याचं कारण काय आहे टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, जेव्हा आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळावर एक टेंजंट म्हणजे स्पर्शिका खंड काढतो त्या स्पर्शिका खंडाची लांबी कशी असते एकरूप असते. ठीक आहे, तर आपण लिहू त्याला. ठीक आहे, चला काय लिहू चला टेंजंट सेगमेंट segments drawn from the external point to the circle. From external point to the circle are congruent. ठीक है, सर्कल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, ठीक काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, चल टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. इथं लेंथ ऑफ टेंजंट सेगमेंट लिहून घेऊ. ठीक आहे, लांबी. ओके, ठीक आहे, आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळावर टाकलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी एकरूप असते. ठीक आहे, तर MR NR किती आला 5 स्क्वेअर रूट 3. हे आला आपला पहिला आन्सर. ठीक आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ द ईच टेंजंट सेगमेंट. ठीक आहे, आता अँगल MRO काढायचा आहे. अँगल MRO म्हणजे हा अँगल काढायचा आहे आपल्याला. हा किती आला आपला ही लेंथ आली आपली 5 स्क्वेअर रूट 3. ही किती आली आपली 5 स्क्वेअर रूट 3. हा काय हायपोटेन्यूज. ही साइड किती आहे हायपोटेन्यूजच्या अर्धी. ठीक आहे, तर हायपोटेन्यूजच्या हाफ साइड केव्हा असते आपल्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूजच्या हाफ 30 अँगल समोरील साइड असते. ठीक आहे,
तर हा अँगल किती झाला आपला 30 डिग्री. 30 समोरील साईड किती असते हायपोटेन्यूजच्या अर्धी, 10 च्या अर्धी किती झाली 30. तशाच प्रकारे ठीक आहे. सिमिलरली हा हायपोटेन्यूज आहे, ही साईड किती आहे 5, म्हणजे हे हायपोटेन्यूजच्या अर्धी आहे. हा अँगल कितीचा होईल आपला 30 डिग्रीचा. कितीचा होईल 30 डिग्रीचा. कितीचा झाला 30 डिग्री. ठीक आहे. तर अँगल एमआरओ अँगल कोणचा होईल हा एमआरओ 30 प्लस 30 किती मेजर येईल याचा 60 डिग्री. समजलं. चल तर आपण याला हा अँगल काय झाला आपला पहा, हा 90 हा 30 हा किती होईल 90 प्लस 30 120. तर हा कितीचा होईल आपला 60 डिग्री. कितीचा होईल 60 डिग्री. ठीक आहे. 60 समोरील साईज काय असते आपले हायपोटेन्यूज हाफ स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स हायपोटेन्यूज. ठीक आहे. स्क्वेअर रूट 3/2 गुणिला कर्णाची लांबी. ठीक आहे. तर याला आपण काय केलं स्क्वेअर रूट 3/2 ला कर्णाची लांबी किती आहे 10. तर ही साईड किती होते आपली 5 स्क्वेअर रूट 3. ठीक आहे. चला हे कोणत्या थेरम नुसार आपला 30 60 90 नुसार. कशानुसार 30 60 90 नुसार. दुसरं हा 30 का आला पहा, आपल्या 30 60 90 मध्ये 30 समोरील अपोजिट साइड टू 30 डिग्री एंगल्स आर हाफ ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द हाफ लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज. ठीक आहे. तर ही लेंथ किती आहे आपली 5, हायपोटेन्यूज किती आहे आपला 10. ठीक आहे. हाफ ऑफ 10. ठीक आहे. हाफ ऑफ 10 5 सेंटीमीटर. कोणची साइड आहे आपली ओएम. ठीक आहे. आणि हायपोटेन्यूज काय होता आपला ओआर. ठीक आहे. त्याच्यामुळं हा अँगल कितीचा येईल आपला 30 डिग्रीचा. हा कितीचा आला 60 डिग्रीचा. तर आपल्याला आता एमआरएन काढायचा आहे. एमआरएन कोणचा आहे हा आहे 30 प्लस 30 आला आपला 60 डिग्री. अँगल एमआरओ काढायचा आहे. तर हा 60 आला तर हा काय होईल आपला 60 डिग्री. तर हा अँगल किती येईल आपला 60 प्लस 60 120 डिग्री. ठीक आहे. तर आता आपल्याला फक्त लिहायचं आहे ते आपण लिहून घेऊया. ठीक आहे. चला सेकंड आहे आपल्याला अँगल एमआरओ. मेजर ऑफ अँगल एमआरओ काढायचा आहे. ठीक आहे. एमआरओ काढायचा आहे. ठीक आहे. चलो तर आपला अँगल काय येईल एमआरओ म्हणजे हा 30. ठीक आहे. हा वरचाच अँगल काढायचा आहे 30 डिग्री. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल एमआरओ आर 30 डिग्री. का कारण ही साइड किती आहे आपली OM इज द हाफ ऑफ OR. ठीक आहे. चला हे किती होती आपली 5 हे किती होती हाफ ऑफ 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. ठीक आहे. हा काय ही साइड होती OM. ठीक आहे. आणि ही कशाच्या अर्धी आली होती आपली हायपोटेन्यूज. ठीक आहे. तेव्हा हे हा ही साइड OM हे काय झाली आपली 30 समोरील साइड. ठीक आहे. 30 समोरील साइड. Therefore the measure of angle MRO is 30 degree. किती 30 डिग्री. ओके. थर्ड नंबर काढायचा आहे आपल्याला एमआरएन हा 30 आला हा 30 आला 30 प्लस 30 किती आहे 60 डिग्री. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल एमआरएन. ठीक आहे. एमआरएन कशाचा बनलेला आहे दोन अँगलचा बनलेला आहे. ठीक आहे. वरचा अँगल कोणचा आहे एमआरओ 30 डिग्री होता आणि खालचा अँगल हा किती आहे आपला एनआरओ 30 डिग्री. ठीक आहे. तर 30 प्लस 30 60 डिग्री. ठीक आहे. अँगल अपोजिट साइड टू 30 डिग्री. ठीक आहे. तर इथं काय लिहू शकतो आपण अँगल अपोजिट साइड टू 30 डिग्री. अपोजिट साइड टू 30 डिग्री. ठीक है. टू 30 डिग्री. ठीक है. ही साइड काय होती आपली अपोजिट साइड टू 30 डिग्री हाफ. ठीक आहे. चल नंतर एमआरएन हा काय येईल दोन अँगलचं ऍडिशन म्हणजे मेजर ऑफ अँगल एमआरओ प्लस मेजर ऑफ अँगल एनआरओ किंवा ओआरएन म्हणू शकता. ठीक आहे. तर मेजर ऑफ अँगल MRO प्लस मेजर ऑफ अँगल NRO. ठीक आहे. हा किती होता आपला 30
आणि हा किती आहे आपला 30 डिग्री, तर किती आला आपला 60 डिग्री. समजलं? ठीक आहे. हा ट्रायंगल येते आपला 30 60 90, 30 60 90चा, 30 आणि 30 60 येते. ठीक आहे. चला, आणि ही साईड काय येते आपल्या हायपोटेन्यूजच्या अर्धी. असं केव्हा होते आपला 30 60 90 च्या ट्रायंगल मध्ये होते. ठीक आहे, आपल्याला माहितच आहे. ठीक आहे, तर हे 30 60 30 60 90 डिग्री ट्रायंगलचं थेरम तुम्ही बघून घे जा. ठीक आहे, आणि दुसरं थेरम आहे आपलं 45 डिग्री 45 डिग्री 90. ठीक आहे, हे दोन थेरम तुम्ही बघून घे जा. ठीक आहे, तर याच्यावर एक क्वेश्चन असतोच आपला. ठीक आहे, नेहमीसाठी. तर हे बघून घ्यायचा. तुम्हाला मी थोडसा सांगून देतो. 30 60 90 मध्ये काय होते, हा झाला हायपोटेन्यूस, हा घेतला 10. ठीक आहे, ए बी सी. ओके, तर ही साईड किती येते आपली, हा 30 डिग्री अँगल घेतला आपण. किती घेतला 30. ओके, हा 60 घेऊ, हा 30 घेऊ. ठीक आहे, तर याच्या समोरील साईड किती येईल, याच्या अर्धी म्हणजे 5. ठीक आहे, आणि याला फक्त स्क्वेअर रूट 3 ची सेपरेट लावायची. ठीक आहे, चला, 5 स्क्वेअर रूट 3. हा 14 असला तर हा किती येईल 7. हे किती येईल 7 स्क्वेअर रूट 3, 60 समोरील. आणि आपला 18 असला तर हा ही साईड किती येईल 30 समोर येईल, हाफ ऑफ द हायपोटेन्यूस म्हणजे 9. हे किती येईल 9 स्क्वेअर रूट 3. ठीक आहे, अशा प्रकारे 30 60 आहे. आणि 45 45 मध्ये इथं दिसते तुम्हाला 45 45. तर हा काय येते आयसोसेलेस ट्रायंगल, म्हणजे दोन साईड सारख्या येतात. हे आता याची साईड आपली 1 आहे. किती आहे आपली, सॉरी, ही साईड 1 आहे, ही 1 आहे, तर हे किती ते स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, म्हणजे दोघांच्या स्क्वेअरचे ऍडिशन स्क्वेअर रूट 2. समजलं? चला, हे किती येते स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, चला, हे दोन काय येतात आपल्या सारखे येतात. किंवा ही साईड आपली काय येते 1 बाय स्क्वेअर रूट 2 इंटू हायपोटेन्यूस, म्हणजे हे किती येईल 1. ठीक आहे, इथं आपल्याला हे 5 असेल, ही 5 असेल, तर हे किती येईल स्क्वेअर रूट 10. स्क्वेअर रूट 10. ठीक आहे, चला, सॉरी, हे किती येईल आपले 5 स्क्वेअर रूट 2, 5 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, तर याला 5 ला स्क्वेअर रूट 2 लागेल. ठीक आहे, नंतर आपण हा ट्रायंगल PQR घेतला, PQR. ठीक आहे, हा अँगल किती आहे आपला 45 डिग्री 45 डिग्री. ठीक आहे, हा अँगल किती आहे आपला 45 डिग्री. ठीक आहे, चला, तर ही साईड घेतली आपण 14, तर हे किती येईल 14 बाय स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, तर हे किती येईल आपले 14 बाय स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, चला, याला मल्टिप्लाइड करायचं स्क्वेअर रूट 2, आणि ही साईड करायची असली तर स्क्वेअर रूट 2 डिवाइड करायचा, बस, बाकी काही नाही. ठीक आहे, जर हा 7 घेतला, हा 7 घेतला, हा 7 घेतला, तर याला कितीने मल्टिप्लाइड करायचं स्क्वेअर रूट 2, 7 स्क्वेअर रूट. ठीक आहे, तर अशा प्रकारे 45 45 90 डिग्री थेरम. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या, नसेल घ्यायचं बरोबर. ठीक आहे, चला. नेक्स्ट इयर्स. Next problem also is tangent segment of a circle with the goal is the center. Prove that MRN and MO are bisector. ठीक आहे, अशाच प्रकारे फक्त प्रूव्ह करायचं. तर गिवन आहे, मगाचाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, नावही मगाचेच आहेत आपले, फक्त आपल्याला इथं प्रूव्ह करायचं. ठीक आहे, चल.
सेगमेंट RM and RN are tangent segment. गिवन आहे आपल्याला बघायचंच प्रॉब्लेम आहे, फक्त प्रूव्ह करायचं आहे. RM and RN are tangent segment. RM and RN are tangent segment. हे काय आपले tangent segment. नंतर त्याला आपला O इज द सेंटर. O काय आपला सेंटर आहे. O हा सेंटर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह दॅट OR बायसेक्ट MRN. ठीक आहे, आता हे प्रूव्ह दॅट आपल्याला घ्यायचं. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR बायसेक्ट segment OR bisect angle bisects angle MRN as well as MON angle MON. ठीक है, हे काय करते OR हा बायसेक्टर आहे. ठीक आहे, मगाची फिगर आहे मीटर. सर्कल काढायचं आपल्याला. ओके, दिस इज आवर सर्कल. आपला एक सर्कल आहे. ठीक आहे, त्याला O सेंटर घेतला आपण. काय घेतलं? O सेंटर घेतला. O सेंटर घेतला आपण. याच्यावरून एक रेषा मारली. ठीक आहे, ही रेषा मारली आपण. ठीक आहे, आणि याच्यावर बिंदू घेतला होता M and N. ठीक आहे, इथून आपण याला काय काढला? टेंजंट सेगमेंट काढला. काय काढला? टेंजंट सेगमेंट. ठीक आहे, आपला टेंजंट सेगमेंट. ठीक आहे, आणखी दुसरा काढला आपण इथं टेंजंट सेगमेंट. ओके, हे झालं आपला टेंजंट सेगमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं? M and N जोडून घेतला. त्याच्यासोबत हा होता आपला M, काय होता? M. हा होता आपला N. ठीक आहे, आणि हा होता आपला सेंटर. ठीक आहे, त्याच्यासोबत आपण याला जोडून घेतले. त्याच्यासोबत जोडून घेतले. ठीक आहे, जॉईन OM and ON. ठीक आहे, आधीच जोडलेला आहे. ठीक आहे, फिगर्स मध्ये. ओके, आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. येतो का? RM हा आहे आपला बिंदू. हा पॉइंट्स आहे R. ठीक आहे, हा आहे या. ओके, RM and RN are tangent segment. ठीक आहे, मगाशी पाहिलं आपण RM and RN are tangent segment drawn from the external points are congruent. ठीक आहे, जेव्हा आपण वर्तुळाबाहेरील बिंदूमधून काय करतो? सर्कलला स्पर्शिका खंड काढतो. तर त्या स्पर्शिका खंडाची, दोन्ही स्पर्शिका खंडाची, ठीक आहे, एकाच वर्तुळाबाहेरील बिंदूतून जेव्हा स्पर्शिका खंड काढतो तर त्या स्पर्शिका खंडाची लांबी एकरूप असते. ठीक आहे, टेंजंट सेगमेंट, लेंथ ऑफ द टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल, सेम सर्कल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, चला, तर इथं काय झालं? MR इक्वल टू NR झाला. ठीक आहे, चला, त्याच्यानंतर बघा OR कॉन्ग्रुएंट होऊन जाते. दोन ट्रायंगल घेतले तर आपण. ठीक आहे, वरचा ट्रायंगल घेऊ MRO आणि खालचा ट्रायंगल घेऊ आपण NRO. ठीक आहे, तर इथं काय येते आपला? हे दोन टेंजंट सेगमेंट आपल्याला कॉन्ग्रुएंट एक माहित आहे. ठीक आहे, OR हा काय होईल?
कॉमन साइड, ठीक आहे, सामायिक बाजू होईल. अँड एम एन अँड ओ एम हे काय होतील आपले दोन एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या, ठीक आहे. रेडिया ऑफ अ सेम सर्कल आर कॉन्ग्रुएंट, ठीक आहे. तर हे दोन ट्रायंगल, वरचा ट्रायंगल काय घेतला आपण ओ एम आर आणि खालचा घेतला आपण ओ एन आर. तर हे दोन ट्रायंगल काय येतील कॉन्ग्रुएंट येतील. आणि हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आल्यावर याचे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रुएंट, ठीक आहे. अशानुसार आपण हे आपण प्रूव्ह करू शकतो की सेगमेंट ओ आर द बायसेक्टर ऑफ अँगल एम आर एन अँड as well as MON, ठीक आहे. चला, तर वरचा ट्रायंगल इन, ठीक आहे. दोन ट्रायंगल घेऊ. ट्रायंगल वरचा घेऊ आपण, ठीक आहे. कोणचा घेता ओ एम आर, ठीक आहे. खालचा काय घेऊ आपण ओ एन आर. इन ट्रायंगल ओ एम आर अँड एन कोणचा घेतला आपण ओ एन आर, ठीक आहे. किंवा एन ओ आर घेऊ शकता तुम्ही, एम ओ आर घेऊ शकता. ओ एन आर, ठीक आहे. चला, आता आपल्याला काय माहित आहे एम आर इक्वल टू एन आर, ठीक आहे. साइड किंवा सेगमेंट, ठीक आहे. साइड एम आर सेगमेंट, ठीक आहे. सेगमेंट एम आर इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एन आर, ठीक आहे. हे आपल्याला मगाशी माहित होतं, ठीक आहे. तर याचं कारण काय आहे आपला लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट, ठीक आहे. टँजंट सेगमेंट means drawn from external point to the circle are congruent. The circle are congruent. हे काय असतात कॉन्ग्रुएंट, ठीक आहे. ठीक आहे, हे काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. आता बघा ओ एम अँड ओ एन आर द रेडिया ऑफ सेम सर्कल, ठीक आहे. सेगमेंट ओ एम अँड ओ एन हे काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे काय असतात एक रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके. चला, नंतर काय ओ आर कॉन्ग्रुएंट टू ओ आर, ठीक आहे. इथं बघा ओ आर अँड ओ आर दोन्ही पॉइंट्स कशा कॉमन आहेत, ठीक आहे. तर कॉमन पॉइंट पासून काय बनला सेगमेंट. हा सेगमेंट ओ आर कॉन्ग्रुएंट टू ओ आर, ठीक आहे. साइड ओ आर कॉन्ग्रुएंट टू ओ आर, ठीक आहे. तर ही काय असते आपले सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू. ओ आर कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ आर, ठीक आहे. ही काय आपली कॉमन साइड, ठीक आहे. नाही आठवलं तर एवढी तर तुम्ही लिहू शकता रेडियस आणि हे, ठीक आहे. कॉमन साइड, ठीक आहे. कॉमन साइड. तर हे दोन ट्रायंगल काय आले आपले एस एस टेस्टनी काय आले आपले दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले, ठीक आहे. हे बघा ही साइड आणि ही साइड, ठीक आहे. एस एस टेस्टनी दोन ट्रायंगल काय आले कॉन्ग्रुएंट आले, ठीक आहे. एस एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंसी, ठीक आहे. दुसरं तुम्ही काय करू शकता इथं टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस हायपोटेन्यूस, हा हायपोटेन्यूस येईल ही साइड येईल. हायपोटेन्यूस साइड टेस्टनी हे दोन ट्रायंगल काय येतात कॉन्ग्रुएंट येतात. देअरफॉर ट्रायंगल कुठला ओ एम आर, ट्रायंगल ओ एम आर कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ एन आर कशानुसार एस 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 टेस्ट आर हायपोटेन्यूस साइड टेस्ट, ठीक आहे. बाय एस एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंसी
कॉन्ग्रुएंसी, ठीक है, सिमिलरिटी नहीं है, कॉन्ग्रुएंसी। ओके, चलो बाबा कसोटी एकरूपतेच्या बाबा कसोटीनुसार हे दोन ट्रायंगल काय आले आपल्या एकरूप आले। आता याचे काय काढायचे आपल्याला, हा बायसेक्टर दाखवायचा आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे, ठीक आहे। चला आता याचे करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट, ओ एम आर आणि ओ एन आर हा कॉन्ग्रुएंट आला, याचं नाव काय होईल, अँगल एन ओ आर, ठीक आहे, आणि हा एन ओ आर, दुसरा पहिला तिसरा, एम ओ आर दुसरा पहिला तिसरा, ठीक आहे। अँगल एम ओ आर कॉन्ग्रुएंट टू अँगल एन ओ आर, ठीक आहे, आले आपले कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कॅट, ठीक आहे, कॅक्टसच्या जागेवरून कॅट लक्षात घेऊ शकता, कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, ठीक आहे, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, ठीक आहे। चला तर हा अँगल आला आपला कॉन्ग्रुएंट, कुठला, हा याच्या सोबत कॉन्ग्रुएंट आला, ठीक आहे, म्हणजे याचं माप 30 असेल, 60 असेल, 30 असेल तर हा 30 झाला, म्हणजे ओ आर हा सेगमेंट काय करत आहे, अँगल एमओएन ला बायसेक्ट करत आहे, ठीक आहे। देयरफॉर सेगमेंट ओ आर द बायसेक्टर ऑफ अँगल एमओएन, ठीक आहे। आता आपण जर हा अँगल याच्या बरोबर दाखवला, ठीक आहे, एम आर ओ कॉन्ग्रुएंट टू एन आर ओ, ठीक आहे, याच्या बरोबर दाखवला तर ओ आर याचंही बायसेक्टर होईल, ओ आर हे ओ आर सेगमेंट, ठीक आहे, ओ आर ही बाजू काय करते, दोन अँगल, एका अँगलला दोन इक्वल कोनामध्ये म्हणजे एकरूप कोनामध्ये विभागते, म्हणजे ओ आर हा काय होईल, या कोनाचा दुभाजक होईल, ठीक आहे। ओ आर इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँगल एम आर एन एज वेल एज एम ओ एन, ठीक आहे। तर ओ आर ही भुजा, ही बाजू ही काय होईल, अँगल कोन एम आर एन आणि एम ओ एन ह्या दोन्ही अँगलचा, दोन्ही कोनाचा काय होईल, कोन दुभाजक होईल, ठीक आहे। पहा तर एम ओ आर इक्वल टू एन ओ आर आला, म्हणजे वरचा अँगल इक्वल टू खालचा अँगल, असं केव्हा होते, हा ही बाजू जेव्हा दुभाजक असते, तर किरण ओ आर किंवा बाजू ओ आर हा काय आला, एम ओ एन चा दुभाजक आला, कोन दुभाजक आला। आता आपण हा अँगल दाखवला, ह्या अँगलला काय म्हणू, एम आर ओ अँड एन आर ओ, एम आर ओ अँड एन आर ओ, ठीक आहे, अँगल एम आर ओ सिमिलरली त्याचप्रमाणे, ठीक आहे, एम आर ओ अँड एन आर ओ आर कॉन्ग्रुएंट, ठीक आहे, एन आर ओ आर कॉन्ग्रुएंट, याचे कारण काय आपला कॅट, ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, तर हा काय आला आपला कॉन्ग्रुएंट आला एम आर ओ आणि एन आर ओ, ठीक आहे, असं म्हणजे हा काय करत आहे, ओ आर ही साइड एका कोनाला दोन समकोनामध्ये विभागत आहे, म्हणजे इक्वल मापाचे, आपण काय म्हणतो, समान मापाच्या कोनामध्ये दुभागत आहे, तर ओ आर हा काय झाला, याचा कोन दुभाजक झाला, ओ आर हा एम ओ एन चाही कोन दुभाजक झाला आणि एम आर एन चाही कोन दुभाजक झाला। देयरफॉर हे वाक्य लिहायचं आहे आपल्याला, सेगमेंट ओ आर बायसेक्ट दुभागतो, ठीक आहे, दोन भाग करतो, बायसेक्ट एम आर एन अँगल एम आर एन एज वेल एज अँगल एम ओ एन, एज वेल एज अँगल एम ओ एन, अँगल एम ओ एन, ओके, अशा प्रकारे प्रूव्ह करू। तर नेक्स्ट एक प्रॉब्लेम्स आहे, ते आपण घेऊ।
व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट. ठीक आहे, प्रॉब्लेम ठीक आहे. व्हॉट इज द डिस्टन्स, व्हॉट इज द डिस्टन्स what is the distance between two parallel between two parallel two parallel two parallel two parallel tangents of a circle. Tangents of a circle circle having radius of 4.5 centimeter. 4.5 centimeter. Justify your answer. Justify. ठीक आहे, आपला आन्सर आपल्याला चेक करायचा. युअर आन्सर. ठीक आहे, ओके. तर आपल्याला सर्कल काढायचा. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5. जस्टिफाय युअर आन्सर. ठीक आहे, एक सर्कल आहे, त्याला आपण दोन टँजंट काढले आहेत पॅरलल. ठीक आहे, दोन साईडनं काढू शकतो आपण, वर खाली किंवा उजव्या साईडला आणि डाव्या साईडला. ठीक आहे, चला अबव अँड बिलो अँड राईट अँड लेफ्ट. ठीक आहे, असं सॉल्व प्रॉब्लेम बनवून. ठीक आहे, याला आपल्याला टँजंट काढायचं दोन. ठीक आहे, वर खाली काढतो, साईडला काढल्या, वर खाली हाईट जास्तीत जास्त, वर खाली आपण काढूया. ही एक आणि दुसरी आपली. ठीक आहे, सपोज आहे पॅरलल, दोन्ही काय आपल्या पॅरलल. ठीक आहे, पॅरलल. ठीक आहे, चला थोडी हे झाले पण पॅरलल आहे. याला आपण सेंटर घेतला, काय घेतलाय सेंटर, आणि याला जोडून, याला काय घेतला आपण जोडून घेतला. ठीक आहे, तर सेंटर घेतो मी ओ. ठीक आहे, आणि हा बिंदू घेतो या, हा घेतो या. ठीक आहे, आणि ह्या टँजंटला एम आर नाव देतो, हिला देतो आपण एन ओ एन टी. ओके, कोणते ठीक आहे, कुठलंही नाव दिलं तर चालेल. आता इथं बघा, आपल्याला ओ एम अँड ओ एन आर द रेडियस. ठीक आहे, रेडियस किती दिली आहे 4.5. हे 4.5 आणि हे 4.5. ठीक आहे, चला याच्यातलं डिस्टन्स किती दिसते आपल्याला, जनरली 9 सेंटीमीटर. ठीक आहे, चला तर इथं बघा, हे ओ एन आणि ही टँजंट आहे, ही काय आपली टँजंट. ठीक आहे, टँजंट स्पर्शिका आहे. ठीक आहे, ही काय आपली टँजंट. चल ओ एम एम आर ही टँजंट ओ एम सोबत काय करत राईट अँगल. ठीक आहे, टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. ठीक आहे, स्पर्शिका हे त्रिज्येस काय असते लंब असते. अशाच प्रकारे ओ एन इज परपेंडिक्युलर टू एन टी टँजंट. ठीक आहे, या टँजंट सोबत हे काय बनवत 90 डिग्री. ठीक आहे, चला 90 डिग्री. ठीक आहे, नंतर बघा आपलं. ठीक आहे, हे दोन अँगल काय आहेत आपले कॉन्ग्रुएंट आहे. हे कोणचे अँगल आहेत आपले इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल पॅरलल लाईनचे कसे असतात सप्लिमेंटरी. ठीक आहे, त्याच्यावरूनही आपण याचं डिस्टन्स काढू शकतो. म्हणजे हे डिस्टन्स काय झालं आपलं परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर दोघातील
माप किती येईल, लांबी किती येईल, 4.5 प्लस 4.5 9 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला एन आणि एम, ठीक आहे, ह्या बिंदूमधून, ठीक आहे, एका बिंदूमधून सर्कलला एकच टेंजंट जाते. ठीक आहे. टेंजंट ठीक आहे. टेंजंट पासिंग थ्रू 1.1 ओनली. ठीक आहे. ओनली वन टेंजंट कॅन बी ड्रॉन फ्रॉम द 1 पॉइंट ऑन दिस सर्कल. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, एक सर्कलवरील एखाद्या बिंदूमधून फक्त एकच टेंजंट सर्कलला काढू शकतो. ठीक आहे. एका ह्या पॉइंट मधून काय काढू शकतो आपण, एकच टेंजंट काढू शकतो. म्हणजे ह्या एन मधून दुसरी टेंजंट पास होणार नाही. ठीक आहे. फक्त एन टी नावाची टेंजंट पास होईल. एम मधून काय होईल, एम आर टेंजंट पास होईल. म्हणजे ओ एम एन हे डिस्टन्स कसं आहे, दोन टेंजंट मधलंच आहे फक्त. ठीक आहे. कोणच्या, एम आर आणि एन टी. ठीक आहे. तर हे डिस्टन्स किती येते, आपला डायमीटर एवढं. ठीक आहे. तर सेंटर मधून पास होणारी लाईन, ठीक आहे, ही काय असते, कॉर्ड, ही काय असते आपली डायमीटर. ठीक आहे. देअरफॉर आर याच्यातलं डिस्टन्स एम एन इक्वल टू किती आला, 2r. ठीक आहे. तर 2 इंटू 4.5 किती ते 9 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. जस्टिफाय युअर आन्सर. ठीक आहे. चला, तर आपण काय लिहू शकतो, टेंजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे हा 90 डिग्री येतो, हा 90 डिग्री येतो. म्हणजे याच्यातलं अंतर कसं मोजत असतो आपण, परपेंडिक्युलर अंतर मोजत असतो. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येते याच्यातला, 9 सेंटीमीटर. ठीक आहे. चला, तर आपण काय घेतला, लेट्स O is the center of the circle. ठीक आहे. काय घेतला आपण, केंद्रबिंदू घेतला एम आर, सेगमेंट एम आर and segment NT are the tangents with the tangent एक कंस्ट्रक्शन, ठीक है, रचना take O as a center, take O the center of the circle, and segment MR and segment NT with the tangents passing through point M and through points M and N respectively. ठीक आहे. एम आर आणि एन टी ह्या काय स्पर्शिका आहे, एम आणि एन बिंदूतून पास होतो. ठीक आहे. चला, ठीक आहे. चला, तर आपण काय म्हणू शकतो, अँगल ओ एम आर अँड अँगल ओ एन आर अँगल ओ एम आर इक्वल टू अँगल ओ एन आर इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. 90 डिग्री कशानुसार, टेंजंट थेरमनुसार. ठीक आहे. टेंजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. ठीक आहे. याच्यानुसार हे दोन अँगल काय आले, 90 डिग्री. आणि हे डिस्टन्स कसं मोजत असतो आपण, परपेंडिक्युलर मोजत असतो. ठीक आहे. आणखी काय म्हणू शकतो आपण, अँगल ओ एम आर अँड ओ एन टी, ठीक आहे, ओ एन टी हे सप्लिमेंटरी अँगल आहे. म्हणजे 90 प्लस 90 180 डिग्री असे म्हणू शकतो. ठीक आहे. तर डिस्टन्स किती येईल आपला, डिस्टन्स बिटवीन एम एन. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन एम एन इक्वल टू डायमीटर इक्वल टू काय येईल आपला, 2r. ठीक आहे. 2r किंवा r प्लस r प्लस r म्हणजे 2r. 2 into 4.5 सेंटीमीटर इक्वल टू 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. ठीक आहे. टेंजंट इज परपेंडिक्युलर टू काय असते, रेडियस. तर दोन टेंजंट मधलं आपलं डिस्टन्स किती आहे ना, 9 सेंटीमीटर.
आणखी काय लिहू शकतो आपण ओनली वन tangent can be drawn. Only one tangent can be drawn through one point on the circle. Through one point on this circle. ठीक आहे. सर्कल वरील एखाद्या बिंदूमधून एकच टँजंट पास होते. ठीक आहे. चला तर मग एम आणि एन मधून पास होणारे फक्त एक टँजंट कुठली आहे एम आर आणि एन टी आणि याच्यातलं डिस्टन्स किती आला तर 9 सेंटीमीटर. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक माय व्हिडिओ, share to your friends and subscribe my channel.